ऐका ना, तुम्ही रडू नका ना प्लीज. हो, परत तुम्हाला इथून एकट्याने घरी जायचं आहे, घरच्यांना एकट्याने फेस करायचं आहे. हो, लोकांना बोलू द्या ना, आपल्याला माहिती आहे ना आपण काय. मग नका रडू प्लीज. पूर्वा, सांभाळून जा. तू खूप छान समजवलंस तिला आणि सिच्युएशन सुद्धा खूप छान हँडल केलीस. पण आपली दुसरी डेट सुद्धा मिस झाली रे. आता जाऊया. नाही 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 नाही, आता नको. इट्स ओके. मी निघते. मी सोडू तुला? नाही, इट्स ओके. इट्स ओके. बाय. अरे मला तर कळूच नाही राहिलं काय चाललंय ते. कुणी काही नीट सांगत बी नाही. ती पप्पी बी काही नीट बोलत नाही. काहून मोडलं त्या पोरानं लग्न? बोल ना हे पप्पे. काय झालं? काय म्हणतो तो पोरगा? काही नाही, तो कुणाल फोन उचलून नाही राहिला माझे. आता उचलेल तो फोन. तरी मी किती दिवसाचं सांगू राहिलो, जे काय करायचं ना ते जपून करावं लागल. तिथं ऐकतंय कोण आमचं ना? कधी कधी सांगू राहिला होता रे तू? कधी सांगू राहिला होता? तुला काय डायरीवर लिहून द्यायचं का? काय काय सांगितलं आणि कधी कधी सांगितलं ते? हा, दे लिहून दे, चल दे लिहून. तुला लिहूनच द्यावं लागेल त्याच्याशिवाय. आणि तू कोणाला बोलतो रे? कुणाला बोलतो काय? मला नाही कळत का काही? गप्प बसा रे, गप्प बसा. आज सकाळ भांडत बसलात रे. ज्याच्याशी भांडायचं त्याच्याशी भांडा ना. मला एक सांगा, कामून मोडलं लग्न त्या पोरानं? आप्पा, तो निकमांचा जावई प्रकाश आणि तो पोरगा निकमांचा तिथं गेले होते. हा, ही पप्पी आपल्याला सांगत नाही, पण आपल्याकडे पक्की खबर आहे. हा, त्या प्रकाशने ना त्या कुणालचे कान भरले, म्हणून तो आता लग्नाला नाही म्हणून राहिला. अगं पप्पी, बोल ना काहीतरी. अगं आले होते का ते तिथं? बोल ना गडगड काहीतरी. काय झालं तिथं? फोन करतो तर फोन उचलत नाही. थांब, ह्यो प्रकाशने तर फोन उचलू दे रे फक्त. हा, तुम्ही नुसत्या फोनवर पोकळ धमक्या द्या, बाकी काय करू नका. अय, पोकळ धमक्या देत नाही आपण. हा, आपण पोकळ धमक्या देत नाही. आता त्याचा कार्यक्रमच करतो. तू बघ रे, नाही त्याचा कार्यक्रम केला ना, मारत्या मला दत्ताचा फोन आत्ताच्या आत्ता पाठवायचा. ए चंदा, आता दत्त्याला कशाला फोन करतो? कालच आलं ते जेलमधून. मारत्या नंबर देऊ नका रे त्याला. काय करत बसा, मध्ये मध्ये काड्या करू नका. हे पाय, हे आपल्याला असला कार्यक्रम बिरक्रम काय करायचं नाही. ठीक आहे, कार्यक्रम नाही तर नाही, पण तंगड मोडून ठेवणार आहे मी आता. मला दत्ताचा फोन पाठव तू. कशाला कशाला? अरे उगा जिंदगी बरबाद व्हायची रे तुझी. गप्पा बस, ठेवून देते फोन. म्हणून म्हणतो, जे काय करायचं ते विचार करून करा. तुम्ही जे म्हणता ते बरोबर. नाही नाही, आता सगळं विचार करूनच करायला लागेल. म्हणजे तंगड तर तोडायचं, पण आपल्यावर बालंट नाही आलं पाहिजे.
तुम्ही शांत व्हा सगळे. हे असले विचार करणं थांबवा. तुम्ही सगळे उगा पराचा कावळा करू राहिले. अरे पप्पे तू यात नको पडू हं? तू यात नको पडू. आज जा. तू लय लहान आहे आज. नाही जाणार मी आज. माझ्याबद्दल बोलू राहिले ना तुम्ही सगळे. हो, आणि आप्पा मी सांगू राहिले ना तुम्हाला, हे असलं काही पण नाही झालं तिथं. ते तिथं आलते पण त्यांनी माझी बाजूच घेतली. मग त्यांचे ते प्रकाश मामा आले आणि म्हणजे याचा अर्थ तो निकमाचा फुगीर जावई आणि तो पोरगा तिथं आलते ते तुला मान्य आहे? मान्य मान्य आहे मला. ते तिथं आलते पण तिथं येऊन पण त्यांनी माझीच बाजू घेतली. उलट त्यांचे प्रकाश मामा मला वाटल तसं बोलत होते, तर परागराव माझ्या बाजूने बोलले त्यांच्याशी. ते तिथं त्यांच्या समोर म्हणले की या पोरीचं बाहेर एक पण लफड प्रकरण नाहीये. असं म्हणाले ते? असं म्हणाला तो? असं कसं म्हणाला तो? काय खरं काय खोटं काय कळू नाही राहील. पण एक गोष्ट नक्की पप्या, तू पूर्ण खरं नाही सांगू राहील. आणि ते का नाही सांगू राहिली ते बी ध्यानात आलंय माझ्या. तुझ्या मनात ते आहे ना, म्हणजे आपल्या घरातल्याचे भांडणं होऊ नये, वादावादी होऊ नये. बरोबर आहे आप्पा तुमचं. म्हणूनच या पप्पीने आपल्याला सांगितलं नाही तिथं काय घडलं ते. आता भांडणं तर होणार, आणि होणार म्हणजे होणार. तू म्हणले ना त्या निकमाच्या पोरांनी तुझी बाजू घेतली. घेतल्याच ना, घेतल्याच. पण त्याचा काय भरोसा? दुश्मनातच पोरग आहे ते. हं? नाही, हत्तीच्या वाहनाचे ते निकम. त्यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. लीला हा तुम्ही म्हणता तसंच आहे आप्पा. म्हणजे कसं बघा, एकानं रागवायचं, दुसऱ्यानं समजूत घालायची, एकानं घाव घालायचे, दुसऱ्यानं मलम लावायचा. हे असा डाव आहे त्यांचा. आप्पा असं जर त्यांचा डाव असेल ना, तर आपल्याला पण समजून उमजून डाव खेळावा लागणार आहे. हा अच्छा, एवढं प्लॅनिंग करतेत का? आता बघा आप्पा, आता तर मी त्यांचा बघा कार्यक्रम कसा करतो. अरे मारते, तुला सांगितलं ना दत्ताचा नंबर पाठव. मारत्या दत्ताचा नंबर देऊ नको ना त्याला. एक मिनिट, तू पाठवा नंबर, तुला सांगून ठेवतो. मारत्या त्याला दत्ताचा नंबर देऊ नको, शपथ आहे माझी तुला. ए चंद्या, अरे सांगितलं ना मगाशी, फोन नको करू त्या दत्ताला. अरे लेकर बाळ आहेत तुला, संसार आहेत, रस्त्यावर आणशील त्यांना. अरे मग काय बांगड्या घालायच्या का आप्पा आपण? अरे बांगड्या नको रे भरू बाबा, पण बोंबलून गाव तर नको ना गोळा करू. उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं, तुझ्यावर येईल ना सगळं. नीट विचार करून शांतपणे करा काय करायचं. ठीक आहे, करा विचार मग तुम्ही. बघा आप्पा, कस चिडचिड करून गेलाय ते. तू का पात्र आधी डोकं फिरलंय त्याचा. बरोबर आहे, दत्ताचा नंबर आहे त्याच्याकडे. आप्पा खरंच नंबर आहे का त्याच्याकडे? नाही नाही, बरोबर आहे. आपल्याला नाही काय करायचं, आपण सगळं विचार करूनच करू ना. हा सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी. हा
मी खरंच सॉरी. हरकत नाही. खरंच सॉरी. हो तुम्ही अजून 102 वेळा म्हणा ना सॉरी. नाही मग ते तुमचा 108चा सॉरीचा जप कम्प्लीट होईल ना. मी जोक करू राहिले. तिथे माझ्या घरचे तुम्हाला वाटेल तसं बोलू राहिले आणि तुम्ही जोक करू राहिले. बोलू द्या ना. आता त्यांच्या डोक्यात माझ्याबद्दल राग आहे तर बोलणारच ना. पण मी सांगते ना, मी एवढं त्यांना स्पष्ट सांगते की तुम्ही माझ्याबद्दल काही वाईट विचार करत नाही, भल्याचाच विचार करता. तुम्ही मला काही वाईट बोलले नाही. उलट तुमचे प्रकाश मामा मला काय काय बोलत होते तर त्यावर तुम्ही माझी बाजू घेऊन त्यांच्याशी भांडले. तरी पण आपणला विश्वास बसत नाही. म्हणजे ते याच्यापेक्षा अजून काय स्पष्ट सांगायचं असतं. कसा बसणारा विश्वास मला सांगा. ज्या पोरानं साखरपुडा मोडला, आपल्या पोरीला फसवलं, तिची बदनामी केली, त्याच्याबद्दल चांगलं कसे ऐकून घेतील ते? नाहीच ऐकून घेणार ना. आमच्यासाठी आमची पोरगी महत्वाची आहे. ते बाहेरचं दगाबाज पोरग नाही, कळलं का? तो मुलगा दगाबाज नाहीये. असं कोण म्हणतं? मी म्हणते. तुम्ही म्हणता कारण तुम्हाला भांडणं नको आहे. तो पोरगा दगाबाज आहे, हरामखोर आहे तो. सेम सेम बोलले आप्पा काय. मला एक सांगा, तुम्ही मध्ये कशाला पडता? कारण मला त्रास होतो, मला नाही सहन होत. अहो सहन होत नाही तर गप्प बसा ना मग. हे बघा त्रास त्यांना पण होतो. ओ तुम्ही त्यांची काय बाजू घेऊ राहिले? ते माझ्या घरचे आहेत. तुम्ही माझी बाजू घ्या. मी तुमची बाजू घेऊन त्यांच्या समोर तुमच्यासाठी भांडू राहिले आणि तुम्ही माझ्याशीच उलटे भांडू राहिले. याला काय अर्थ आहे? मला नाही आवडत असं. हो हे सगळं गैरसमजामधून झालंय. आणि गैरसमज कोणामुळे झाले? आपल्या दोघांमुळे ना. मला सगळ्यात जास्त वाईट कसलं वाटतं माहितीये? हे गैरसमज आपण दूर नाही करू शकत. आणि माझ्या बाबतीत तर असे बरेच गैरसमज झाले. आता काय झालं? अनुष्का, तिला राग आलाय माझा. का? काही नाही. तिने मागितलेला तिचा वेळ मी तिला देऊ नाही शकू राहिलो. आणि आपल्या या भेट प्रकरणामुळे मला याही वेळ तिसोबत सिनेमा बघायला नाही मिळाला. तिचा वेळ मला तिला देता नाही येऊ राहिला. ओ सॉरी. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे होऊ राहिलंय. ओ खरंच सॉरी. हो नाही तुम्ही कशाला सॉरी? मी तर माझं मलाच नाही कळू राहिलं. मी कोण असं वागू राहिलो? चिडल्या का होत्या? लय चिडले. नाही हो, चिडणारच ना. मी असते तर मी पण चिडली असते. म्हणजे कोणती पण मुलगी असती तरी चिडलीच असती. म्हणजे चिडणारच ना. कोण? हो तसंच असतं ते. तुम्ही असता तर तुम्ही खरंच चिडले असते. समजा तुम्ही चिडले असत्या आणि मला तुम्हाला खुश करायचं असतं, तर मग असं काय केलं असतं मी की ज्याने तुम्ही खुश झाले असते? मला अहो जनरल विचारू राहिलो हो. म्हणजे मला कळत नाही याच्यातलं म्हणून विचारू राहिलो. गिफ्ट घ्यावं लागेल तुम्हाला. आता नुसतं गोड बोलून भेटीगाठी करून काही नाही होणार. खर्च करावाच लागेल. गिफ्ट गिफ्ट पेन. हे काय मी आहे का? चॉकलेट. हे काय आणलंस पर्या? असं म्हणून फेकून मारते ना अनुष्का ते चॉकलेट. अहो एक काम करा ना,
तुम्ही चला ना माझ्यासोबत गिफ्ट शॉप मध्ये. मी हा मी कशी येणार आणि अशी उघड उघड तुमच्या बरोबर मी? हो लपत छपत जाऊ ना, कोणाला नाही दिसणार. ते बांधून घ्या ना तोंडाला. हा हो पण कसं जाणार हो चला हो, माझे लय घोळ आहे तुम्हाला सांगू का. पुस्तकाचं दुकान, हॉटेल आणि गिफ्ट शॉप, तिकडे गेलो ना की लय घोळ होतो माझा. ते निवडावं लागतं ना. निवडीचे घोळ तर तुम्हाला माहित आहे माझे सगळे. चला ना प्लीज. बर चला. चला. एक मिनिट. आता काय, चला ना लवकर जाऊ ना. ते आपण चाललोय गिफ्ट शॉप मध्ये, पण तुम्ही पैसे घेतले ना? पैसे आहे ना, तुम्ही चला. पाकडीतच ठेवलं होतं मी मग. चला. एक मिनिट, काय तुम्ही अशा येणार आहे सोबत? आता अजून कशी येऊ? ते बांधा ना ते. चला. एक मिनिट. आता काय? ते खाली नाही ना ठेवता येणार आपल्याला. अभ्यासाचं आहे ना. चला. कोण आहे रे? नमस्कार करता. अरे लीला, कस काय अचानक हिशोबात गुंतलो होतो जरा. नाही तुम्ही म्हणले ना एक एक पाऊल जपून टाका. अप्पा, आपण सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे आता. म्हणजे तुम्ही म्हणले ना सगळ्या गोष्टीचा विचार करायचा, तसा. त्या निकमान बद्दल ना? हा, त्यांच्याबद्दलच माझं बारीक लक्ष आहे अप्पा. त्या निकमाच्या घरची मी पक्की खबर काढली आहे. त्या निकमाच्या पोराचं लग्न जुळू राहिले. त्यांना मग पोट राहिले, कोणाला माहित नाही. ते मग कुपाटी लावून दार बंद करून राहिले. पण मी अशा ठिकाणी भोग पाडलंय, सगळं घरातलं दिसतंय. पण लीला, नक्की त्या निकमाच्या पोराचं लग्न जुळून राहिलं? अहो, मग मी काय खोटं बोल राहिलो का? हो खरंय ना, फिल्डिंग तशी लावली होती ना आपण. पण असं कसं रे लीला, असं कसं? त्या पोराचं सगळं हे असं असताना कसं काय म्हणजे? होय, सगळा लपवा छपवीचा खेळ आहे हो. हा, सगळं लपवा छपवीचा खेळ आहे, दुसरं काय नाही. पुन्हा तसंच काय? मग आता कसं करायचं मग? आता ते जे करून राहिले तेच आपण करायचं. म्हणजे आपण पण आपल्या पप्पीचं लग्न जुळवायचं का? बरोबर आहे रे, परवा जमता जमता राहिलं रे. जुळवायचं नाही हो आप्पा. मग आता ते आपल्या पप्पीचं लग्न मोडून राहिले का नाही? मग आता आपली बारी. आपण त्यांच्या पोराचं लग्न मोडायचं काय? हा, ते अंगावर आपल्या खास कोयरी टाकू राहिले, मग काय आपण पावडर टाकायची काय? बघाच तुम्ही, मी पण असं कुसळाचं बी लावतो का नाही, सगळ्या अंगाची लाहीच लीला, इतका कसा रे तू अचानक भयानक? फक्त आपल्या घरासाठी आप्पा. हो ना? आपल्या घरासाठी.